सक्षम ताटे यांची हत्या, निर्गुण हत्या, बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या, ठेसून हत्या, ही जी हत्या आहे ही जगाला दखल घेणारी आहे। आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे। मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून मारलं जाऊ शकतंय हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल इतक्या म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे। आणि या हत्येच्या संबंधानं जे काही महत्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखलपात्र आहे, दखल घेतलीच गेली पाहिजे त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे। प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही, परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्यूल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे, त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाच्या विरुद्ध आहे। संविधानानं सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जेव्हा प्रेम असतंय त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे। परंतु काही म्हणजे जे लोक माथे फिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याचे लोक असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात, ज्या प्रकारे मामिडवार कुटुंब आहे, या मामिडवार कुटुंबानं काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या गोष्टी कायदाबाह्य आहेत, त्या गोष्टी अद्याप FIR मध्ये आलेल्या नाहीत, त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत। त्या गोष्टी आज माननीय पोलीस DYSP त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या। त्याच्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार नावाचा जो पोलीस आहे, कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही, असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात। ह्या व्यक्तीने 27 तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आचल मामिडवार जी म्हणजे सचिनची प्रिय